हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 9 सहज साक्षीभाव. एकदा दोन साधू यात्रा करत करत संध्याकाळचे वेळी नदी किनारी पोचले. नदीच्या पलीकडे एक गाव होते. तेथे त्या रात्री मुक्काम करून ते पुढील यात्रेला सुरुवात करणार होते. नदीला थोडे पाणी होते. सायंकाळ झालेली असल्यामुळे नदी पार करायला होडी नव्हती. नदी पायीच पार करायला पाहिजे होती. इतक्यात तेथे एक युवती आली. तिलाही नदी पार करून पलीकडे गावी जायचे होते, परंतु तिला त्या पाण्याची भीती वाटली. तेव्हा तिने त्या दोन साधूंना विनम्र अभिवादन करून विनंती केली की तिचे लहान मूल घरी वाट पाहत असेल, त्यामुळे तिला तातडीने घरी जाणे गरजेचे आहे. तेव्हा तिला नदी ओलांडायला त्या साधूंनी मदत करावी. त्यावर पहिला साधू म्हणाला की माते, आम्ही बैरागी संन्यासी आहोत. आम्हाला स्त्री स्पर्श निषिद्ध आहे, तेव्हा आम्ही तुला मदत करू शकत नाही. त्यावर ती युवती रडू लागली, दयेची भीक मागू लागली, गयावया करू लागली. तिचे ते रडवे वदन पाहून दुसऱ्या साधूने त्या युवतीला उचलून पाठीवर घेतले आणि तो नदी पार करू लागला. पहिला साधूही न बोलता त्याच्या मागोमाग नदी पार करू लागला. नदी पार करून पलीकडे आल्यावर दुसऱ्या साधूने त्या युवतीला खाली जमिनीवर ठेवले. तो तिला म्हणाला, माते, तू तुझ्या घरी सुखरूप जाऊ शकशील की आम्ही तुला तेथपर्यंत सोबत करू? ती युवती म्हणाली, सज्जन हो, मी आता एकटी जाऊ शकेल. त्या युवतीने त्या साधूंचे आभार मानले. त्या साधूंना विनम्र अभिवादन करून ती निघून गेली. पहिल्या साधूने दुसऱ्या साधूजवळ बोलणे बंद केले. त्या रात्री त्या गावी मुक्काम करून ते साधू पुढील यात्रेला जाऊ लागले. तेव्हा दुसरा साधू पहिल्या साधूला म्हणाला, बंधू मित्रा, तू माझ्याजवळ संभाषण का करत नाहीस? त्यावर पहिला साधू म्हणाला, बंधू मित्रा, तू काल सायंकाळी स्त्री स्पर्श केला आहेस, तेव्हा तू अशुद्ध झाला आहेस. तुझ्या हातून पाप घडले आहे, त्याचे तुला प्रायश्चित्त घ्यावे लागेल. त्यावर दुसरा साधू म्हणाला, मित्रा, त्याचे प्रायश्चित्त जे घ्यायचे असेल ते मी आनंदाने घ्यायला तयार आहे, परंतु काल सायंकाळी मी त्या युवतीला नदी किनारी सोडले ते सोडलेच. तू मात्र अजूनही त्या युवतीच्याच विचारात आहेस. पहिल्या साधूला त्याची चूक उमजली. त्याने दुसऱ्या साधूची माफी मागितली. हरि ओम.